श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कन्या राशीच्या जातकांनो, येत्या शुक्रवारी शांत न राहता अत्यंत सावधान आणि सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण तुमच्या राशीवर एक असा अदृश्य आणि अत्यंत धोकादायक काळा छाया धरून उभा आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्याच अत्यंत जवळच्या आणि विश्वासातील माणसाने तुमच्या विरुद्ध असा काही जाळ विणला आहे, जो आज किंवा उद्या तुमच्या आयुष्यात मोठा भूकंप आणू शकतो. तुम्हाला वरवर असे वाटते की समोरची व्यक्ती तुमच्या मनापासून भलं करत आहे, पण तिच्या मनात चाललेलं कुभाड जेव्हा अचानक उघडणीस येईल, तेव्हा तुम्हाला अश्रू अनावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. नातेसंबंधामधील हा मोठा घात तुमच्यासाठी मानसिक धक्का देणारा ठरू शकतो, परंतु या भयानक सावलीच्या मागे एक असा गुप्त आणि अकल्पनीय खजिना दडला आहे, जो जर एकदा उघडा झाला तर तुमच्या 7 पिढ्याचे दारिद्र्य एका झटक्यात धुवून निघेल. तर कन्या राशीच्या जातकांनो, ग्रहाची चाल आणि विशेषतः शनी आणि बुधाची अत्यंत गूढ व महाभयंकर युती अशी होत आहे, जी तुम्हाला एकतर राजा बनवेल किंवा एक अत्यंत बिकट परिस्थितीत आणून उभी करेल. शुक्रवारी घडणारी एक छोटीशी अनाकलनीय घटना तुमच्या संपूर्ण नशिबाचे चक्र शतशः उलटी फिरू शकते. त्यामुळे कोणताही मोठा किंवा घाईघाईने घेतलेला निर्णय सर्व काही उद्ध्वस्त करू शकतो. म्हणूनच पाऊल उचलताना 1000 वेळा विचार करा. हा शुक्रवार तुमच्या आयुष्याला एक नवे आणि अनपेक्षित वळण देणार आहे. आकाशातील ग्रहाची विशेष स्थिती तुमच्या राशीवर थेट सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव टाकणार आहे. एकीकडे जिथे सावध राहण्याची गरज आहे, तिथे दुसरीकडे नशिबाचा तो गुप्त दरवाजा उघडण्याची सुवर्णसंधी सुद्धा तुम्हाला लाभणार आहे. जर तुम्ही आजचा हा इशारा नजरेआड केला आणि गाफील राहिलात, तर नंतर पश्चाताप करायलाही वेळ उरणार नाही. त्यामुळे स्वतःचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी या शुक्रवारी प्रत्येक पाऊल अत्यंत विचारपूर्वक टाका आणि डोळे उघडे ठेवून वावरा. कन्या राशीच्या जातकांनो, कर्माची देवता शनिदेवाच्या गोचराची स्थिती पाहता शुक्रवारी तुम्हाला तुमच्या जुन्या आणि प्रामाणिक कर्माचे अगदी योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही भूतकाळात कोणतीही तडजोड न करता कठीण मेहनत केली असेल, तर त्याचा प्रचंड मोठा मोबदला आता थेट तुमच्या हातात पडणार आहे. विशेषतः जे जातक नवीन व्यवसायात पाऊल टाकत आहेत, भागीदारीत कोणती काम करत आहेत किंवा ज्याचे गेल्या अनेक दिवसापासून कोर्ट कचेरीचे आणि कायदेशीर मालमत्तेचे वाद कुठेतरी अडकून पडले आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत दिलासादायक असणार आहे. लवकरच या सर्व प्रकरणामध्ये तुमच्या बाजूने निकाल लागण्याची किंवा सकारात्मक बातमी ऐकायला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या दिवशी तुमच्या आर्थिक आयुष्याला एक नवी उभारी मिळताना दिसेल. बऱ्याच दिवसापासून बाजारपेठेत किंवा इतरत्र अडकलेला, कोणीतरी जाणीवपूर्वक बुडवलेला किंवा उधार दिलेला पैसा अनपेक्षितपणे आणि अचानक तुमच्या हातात परत आल्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. हा अचानक झालेला आर्थिक लाभ तुमच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी खूप मोठा आधार ठरेल. बऱ्याच काळापासून ज्या आर्थिक विवंचनेत तुम्ही जगत होता, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग या शुक्रवारी तुम्हाला गवसणार आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारण्यास मदत होईल. तसेच या काळात मिळणाऱ्या आर्थिक फायद्यामुळे तुमचे रखडलेले महत्त्वाचे प्रकल्प आणि उरलेली कामे पूर्ण वेगाने मार्गी लागतील. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा शुक्रवार योग्य विचार करून पावले उचलण्यासाठी उत्तम संकेत देत आहे. भविष्यातील आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी जुन्या चुकांमधून बोध घेऊन घेतलेले टप्पे आता फळास येतील. फक्त पैशाचा व्यवहारात कागदपत्रे आणि कायदेशीर बाबीकडे दुर्लक्ष करू नका, म्हणजे कोणतीही नवीन अडचण निर्माण होणार नाही आणि कष्टाचे चीज झाल्याचा आनंद तुम्हाला मिळेल. कन्या राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या विशेष स्थितीत बुधाची अत्यंत शुभ आणि मजबूत स्थिती तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. या भक्कम प्रभावामुळे तुमच्या बोलण्यातील प्रभाव आणि संवाद कौशल्य कमालीचे वाढणार आहे. तुमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द समोरच्या व्यक्तीला आकर्षित करेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे विचार, तुमचे व्यावसायिक प्रस्ताव आणि योजना लोकांसमोर अतिशय प्रभावीपणे मांडू शकाल. तुम्ही जर व्यापारीत असाल, स्वतंत्र नोकरीत असाल किंवा एखाद्या नवीन ग्राहकाशी महत्त्वाचा व्यवहार करत असाल, तर तुमची हीच बोलण्याची आणि पटवून देण्याची खास शैली तुम्हाला एक मोठे कॉन्ट्रॅक्ट किंवा अनपेक्षित व्यावसायिक यश मिळवून देईल. जुने आणि रखडलेले व्यवहार देखील तुमच्या मुत्सद्दीपणामुळे आणि हुशारीमुळे सहजरित्या पूर्णत्वास जातील. याचबरोबर सूर्याची प्रबळ आणि शक्तिशाली स्थिती तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात आणि समाजात एक अत्यंत वेगळी
नवी ओळख, मानसन्मान आणि मोठी प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. तुम्ही केलेल्या कष्टाची आणि प्रामाणिक कामाची दखल घेऊन वरिष्ठ आणि सहकारी वर्ग तुमचे जाहीर कौतुक करताना दिसेल. तुमची कार्यक्षमता पाहून विरोधकही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. नवीन प्रोजेक्टची धुरा तुमच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते, ज्यामुळे तुमची कारकीर्द एका उच्च पदावर पोहोचण्यास मदत होईल. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले तुमचे प्रमोशन किंवा हवी असलेली बदली होण्याचे योग सुद्धा या काळात बळावतील. परंतु या सूर्याच्या तेज आणि उष्ण प्रभावामुळे एक सावधगिरी बाळगणेही तितकेच गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात काम करत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, बॉसशी किंवा सहकाऱ्यांशी एखाद्या मुद्द्यावरून अचानक वाद किंवा मतभेद होण्याची शक्यता देखील वाढली आहे. कामाच्या आध्यात्मिक ताणामुळे किंवा स्वतःच्या प्रतिभेच्या अहंकारामुळे तुमचे संबंध ताणले जाऊ शकतात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी स्वतःच्या रागावर आणि अहंकारावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही अत्यंत संयमाने, शांत डोक्याने आणि नम्रतेने वागलात, तर हेच ग्रहमान तुम्हाला कोणत्याही संकटात न अडकवता यशाच्या अगदी उच्च शिखरावर घेऊन जातील. तर कन्या राशीच्या जातकांनो, हा शुक्रवार तुमच्या कौटुंबिक आयुष्यात, घरादारात आणि वैयक्तिक नात्यामध्ये एक वेगळाच उत्साह आणि सुखाचा काळ घेऊन येणार आहे. घरामध्ये बऱ्याच दिवसापासून सुरू असलेले जुने गैरसमज, मतभेद आणि दुवे आता पूर्णपणे नष्ट होऊन संपूर्ण कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांसोबत हसून खेळून वेळ घालवतील, ज्यामुळे मनातील ताणतणाव नाहीसा होईल. या दिवशी घरात अचानक एखाद्या जुन्या आणि लाडक्या नातेवाईकाचे किंवा तुमच्या बालपणाचे खास मित्राचे आगमन होऊ शकते, ज्यामुळे घरातील वातावरण अगदी जिवंत आणि आनंदी बनेल. बऱ्याच वर्षानंतर जुन्या आणि गोड आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे तुमचे मन अतिशय हलके आणि प्रसन्न होईल. कुटुंबातील लहान मुलांच्या प्रगतीबद्दल किंवा त्यांच्या करिअरमधील यशाबद्दल घरात अभिमानास्पद चर्चा रंगेल. घरातील एखादी जुनी परंपरा, सण किंवा छोटासा उत्सव पुन्हा एकदा सर्वजण एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरा करण्याच्या योजना आखल्या जातील. तरुण वर्गाला आणि विद्यार्थिनीला आधी केलेल्या कष्टाचे व अभ्यासाचे गोड फळ मिळताना दिसेल, ज्यामुळे घरातील वातावरण आणखीच उल्हासित होईल. परंतु या सर्व आनंदाच्या वातावरणात एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेणारी आहे, ती म्हणजे कुटुंबातील वयस्कर आणि ज्येष्ठ सदस्यांचे आरोग्य. घरातील वडीलधाऱ्या मंडळीच्या आरोग्याबाबत या दिवशी कोणताही निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा अजिबात करू नका. त्यांच्या खाण्यापिण्याची वेळ आणि नियमित औषध उपचार याची विशेष काळजी घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. तसेच स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नका. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे पोटाचे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे बाहेरील तेलकट, तिखट आणि मसालेदार अन्न खाणे टाळा. ताज्या फळाचा, हिरव्या भाज्याचा आणि मुबलक पाण्याचा आहारात समावेश करून स्वतःला आणि परिवाराला निरोगी ठेवा. तर कन्या राशीच्या जातकांनो, दैत्यगुरु शुक्राच्या विशेष आणि अत्यंत शुभ प्रभावामुळे तुमच्या प्रेम संबंधात आणि वैवाहिक आयुष्यात प्रचंड गोडवा, आकर्षण आणि सुखशांती नांदणार आहे. जर गेल्या काही दिवसापासून तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही गैरसमज किंवा तणाव सुरू असेल, तर आता तो संपण्याची आणि समोरासमोर बसून सर्व गोष्टी कायमच्या मिटवण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनर सोबत एकांतात छान वेळ घालवण्याची, मौज-मजा करण्याची आणि आपल्या मनातील खऱ्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करण्याची उत्तम संधी लाभेल. जर तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधात एक नवा ताजेपणा, रोमॅन्स आणि उत्साह आणायचा असेल, तर स्वतःच्या दैनंदिन दिनचर्येत आणि स्वभावात थोडेसे सकारात्मक बदल करून पहा. तुमच्या व्यक्तिमत्त्वातील हा नवीन बदल तुमच्या जोडीदाराला प्रचंड आवडेल, ज्यामुळे नात्यातील जुना दुजाभाव किंवा थंडपणा पूर्णपणे नाहीसा होईल आणि परस्पर प्रेम अधिक घट्ट होईल. ज्या जोडप्याची आपल्या जोडीदारासोबत परदेशात किंवा एखाद्या रमणीय ठिकाणी फिरायला जाण्याची इच्छा होती, त्यांच्या त्या प्रवासाच्या हालचाली आता प्रत्यक्षात उतरू लागतील. नशिबाचा तो गुप्त दरवाजा उघडणारा महाउपाय. तर कन्या राशीच्या मूळ माहितीनुसार आणि या शुक्रवारच्या पवित्र योगावर स्वतःचे भाग्य उजळण्यासाठी आणि जीवनातील सर्व दारिद्र्य व अडथळे दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा.
तर मित्रांनो, शुक्रवारी संध्याकाळी घरात किंवा देवळात पूजा करताना माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावा. देवाला प्रसन्न करण्यासाठी लाल कमळाचे किंवा सुगंधी गुलाबाचे फूल अर्पण करावे. हा सोपा परंतु अत्यंत शक्तिशाली उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक संकट आणि कष्ट दूर होऊन संपत्तीचे मार्ग मोकळे होतील. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय श्री हरी नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.